आणि त्याच्यामुळे हा रस्ता आहे ना संध्याकाळी 6 नंतर बंद असतो. फॉरेस्ट डिपार्टमेंट आले मग बंद करून ठेवलंय का? आता दुपारचे 12 वाजलेत आणि तुम्ही जर बघितलं ना अगदी घनदाट जंगलामध्ये रातकिड्यांचा आहे ना कर्कश आवाज येतोय. कडक ऊन आहे पण मी आता जंगलाच्या सेंटरला उभा आहे. एका सेकंदाकरता पण जाणवत नाही इकडे की कोणत्या प्रकारची गरमी किंवा काय, कारण की संपूर्ण घनदाट जंगल आणि हे झाडं एकमेकांमध्ये अक्षरशः अडकलेले आहेत. हा संपूर्ण रस्ता असाच आहे. इकडे प्रत्येक बोर्ड या जंगलामध्ये आढळले जाणारे प्राणी ना त्यांची सगळी माहिती वगैरे इकडे दिलेली आहे. आणि हा रोड इतका सुंदर आणि इतका बाप रोड आहे. आणि मी आता माझ्या आवडत्या रस्त्यावर आहे. ऍक्च्युली बेळगाववरून तुम्ही ज्यावेळेस गोव्याला जाताना तुम्हाला बरेचसे रस्ते लागतात, पण या सगळ्या रस्त्यांमधला माझा जो आवडता रस्ता असेल ना तर तो हा गोवा रोड, जो की खानापूरवरून जातो. बेळगावच्या पुढे खानापूर आहे आणि खानापूर पासून एक उजव्या हाताला टर्न घेऊन आपण या रोडने गोव्याला जाऊ शकतो. ह्या रोडने गोव्याला का जायचं त्यामागचं कारण असं की हा रोड संपूर्ण एका घनदाट जंगलामधून आहे. रस्त्याच्या दोघे साईडला तुम्ही जर बघितलं ना तर अक्षरशः झाडं एकमेकांमध्ये असे मस्त गुंतलेले आहेत. संपूर्ण रस्त्यावर सावली आहे आणि या सावलीमधून हा जंगलातला प्रवास करण्याची जर मजा तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही एकदा या रोडने नक्कीच ट्रॅव्हल करा जर तुम्ही बेळगावला आहात आणि जर तुम्हाला गोव्याला जायचंय तर. याच रोडवर तुम्ही ज्यावेळेस थोडंसं पुढे तर तुम्हाला इकडे भीमगड वाईल्ड लाईफ सँच्युरी म्हणून बघायला मिळते, जे की अगदी इकडून या गेट पासून पुढे 500 मीटरवरच उजव्या हाताला वळून तिकडे जाऊ शकतात. आता काही कारणास्तव बंद आहे पण तुम्ही या रोडवरून गोव्याला जाताना ती सुद्धा कव्हर करू शकतात.